नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे सांबार वडा. सुरुवातीला सांबार तयार करणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ घातलेली आहे. तुरीची डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर 1 ग्लास पाणी घालून थोडीशी हळद आणि अर्धा चम्मच तेल घातलेलं आहे. कुकरचं झाकण व्यवस्थित लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढलेलं आहे. तर इथे तुरीची डाळ छान शिजलेली आहे. मॅश करून घेत आहे. तर इथे डाळ मॅश झालेली आहे. तुरीची डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. तर इथे आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर 2 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगले गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे. जिरे मोहरी तेलामध्ये छान चटकल्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक करून घातलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 2 वाळलेली मिरची घातलेली आहे. एक मीडियम आकाराचा कांदा उभा पातळ कापून घातलेला आहे. तेलामध्ये व्यवस्थित परतायचं आहे. तर मस्त अशी खमंग कडक फोडणी बसलेली आहे. त्याचबरोबर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि अर्धा चम्मच हळद घातलेली आहे. सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. एक मोठ्या आकाराचा टमाटर उभा पातळ कापून घातलेला आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. टमाटरसुद्धा कांद्यासोबत परतून घेणार आहे आणि टमाटर सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचं आहे. टमाटर सॉफ्ट झालेले आहेत. 1 चम्मच तिखट घातलेला आहे आणि 1 चम्मच एव्हरेस्टचा सांबार मसाला घातलेला आहे. पावडर मसालेसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. मसाले करपू नयेत त्यासाठी थोडंसं पाणी घालून मसाले व्यवस्थित परतून घेणार आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाले छान शिजवायचे आहेत. मसाले छान शिजलेले आहेत. आता आपल्याला डाळ घालायची आहे. मिक्स करायचं आहे. सांबार तुम्हाला पातळ किंवा दाटसर कशा पद्धतीचा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि मस्त अशी उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे. सांबारला छान अशी उकळी आलेली आहे. 2 ते 3 मिनिटे शिजवायचं आहे. छान अशी उकळी आल्यानंतर आता आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर इथे सांबार तयार झालेला आहे. आता आपण वडे तयार करणार आहोत. तर इथे मी उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे. उडदाची डाळ 3 ते 4 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे. मधलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घातलेली आहे. पाणी न घालता आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे. एका बाउलमध्ये बॅटर काढून घेत आहे.
बॅटर तयार झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे. या पद्धतीने फेटल्यामुळे पीठ आणि फ्लफी तयार होते. बॅटर छान असं फ्लफी तयार झालेलं आहे. अर्धा चम्मच जिरे, एक बारीक अशी हिरवी मिरची कापून घातलेली आहे आणि त्याचबरोबर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे. पुन्हा एकदा हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथे बॅटर छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हात पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत आणि थोडासा गोळा हातामध्ये घेऊन आपल्याला वडे तयार करायचे आहेत. तर वड्याचं बॅटर बघू शकता किती छान असं तयार केलेलं आहे. तर असे आपल्याला वडे तयार करायचे आहेत. वडे तळण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. मीडियम गॅसवरती तेल गरम झाल्यानंतर वडे तळण्यासाठी घालायचे आहेत. आणि हे वडे आपल्याला मंद आचेवरतीच तळायचे आहेत. एका बाजूने हलका रंग बदलला की दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं आहे. खरपूस असे वडे तळायचे आहेत. तर इथे वडे शिजलेले आहेत, काढून घेत आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असे वडे तयार झालेले आहेत. आणि याच पद्धतीने सर्व वडे तळून घेत आहे. तर अशा पद्धतीने सांबार वडे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.